आजचा व्लॉग यायला जरा लेटच झालाय बरं का, त्यासाठी सॉरी म्हणते. पण खरं आज व्लॉग खरंच खूप लेट झाला. 1 वाजता आपला व्लॉग येतो आणि आत्ता वाजलेत समथिंग 3 ते 4 वाजले असतील आणि खरंच खूप लेट झाला, त्यासाठी पुन्हा एकदा सॉरी. पण आजचा व्लॉग जो आहे तो खूप छोटा, म्हणजे 5 मिनिटाचा आहे, 5 ते 5.5 मिनिटाचा. आणि शॉर्टकट माझं जे म्हणजे लास्ट टाइम जो असतो माझा संध्याकाळचा, रात्रीचा, कारण संध्याकाळी आपण घरी येतो, स्वयंपाक वगैरे बनवतो, जेवण वगैरे करतो, आणि त्यानंतरचं जे 10 ते 15 मिनिटं असतात ना, की किचन जे आपण सगळं आवरून नीट नाटकं किंवा सगळं लॉक आहे का नाही हे सगळं चेक करून जेव्हा झोपतो ना आपण, ती जी फेरी होती ना, ही तीच फेरी होती माझी. कारण हा चक्कर माझा रोज संध्याकाळी, मी किती किचनमध्ये किती दिवसभर काम करू, पण सगळं काही आवरल्यानंतर लास्ट चक्कर हा प्रत्येक स्त्रीचा असतोच, तसंही माझाच आहे. तर तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे थोडक्यात. संध्याकाळच्या वेळीच हा व्लॉग आहे, तसं मी तुम्हाला इथे 2 ते 3 टिप पण देईल. संध्याकाळची वेळ झाली होती आणि हे जे कपाट दिसत आहे तुम्हाला, हे किराणाचे कपाट आहेत माझे, तर हे मी लॉक करून ठेवते. त्याचं कारण असं की कधी कधी चावी त्यालाच ठेवते, पण रात्रीचं कसं बोक्या किंवा माऊ मध्ये घुसतात आणि मसाले, मिरची किंवा काय आपण तिखट ठेवलेलं असतं, काही असतं, ते त्यांना लागलं जातं ते त्यांना. त्यामुळे मी पूर्ण हे माझे जे किचनचे कपाट आहे ना लावून ठेवते. कारण काय होतं ना, आधी जेव्हा ते छोटे होते ना, तर अजिबात म्हणजे इतकं उलाढाल करत नव्हते ते. त्यांचं ते खेळायचे, शक्यतो माऊ खूप खेळायची, पण लांबून लांबून खेळायची. पण आता ते डायरेक्ट कपाटात इकडे तिकडे कुठे घुसून बसतात, लपून बसतात, आणि त्याचीच भीती असते म्हणून मी कपाट लावते. आणि हे बघा, कपाटात जवळच बसलेले किचनमध्ये, कारण मी किचनमध्ये म्हणून ते किचनमध्येच आहे. दुसरी गोष्ट की रात्रीचं दूध तापवतो मी संध्याकाळी, कारण आम्ही रात्री दूध आणतो. संध्याकाळचं रात्रीचं दूध तापवून मी त्याला थंड करून घेते थोडंसं कोमट, आणि मग मी फ्रीजला ठेवते. त्याला पूर्ण गरम ठेवत नाही, आणि खूप नॉर्मल कोमट असलं तरी सुद्धा मी त्याच्या खाली प्लेट ठेवते, जेणेकरून फ्रीजला पण काही प्रॉब्लेम नाही हो. हेही ट्रिक तुम्ही यूज करू शकता. आणि संध्याकाळी जर तुम्ही दूध तापून ठेवलं तर सकाळी खूप म्हणजे खूप छान आणि एकदम मोठी अशी साय निघते त्याच्यावर, आणि त्याचं तुम्ही तूप काढू शकता. मी माझ्या मैत्रिणींना, म्हणजे माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या मैत्रिणींना सांगेल की तुम्हाला जर हे वाटत असेल ना की यार आपल्या दुधाला सायच निघत नाही, कमी साय असते, किंवा कसं दूध आहे, किती पातळ दूध आहे, असं जेव्हा होतं ना, त्यावेळेस हीच ट्रिक तुम्ही यूज करायची. संध्याकाळच्या वेळी दूध तापवायचं आणि तापवून थोडं कोमट करून त्याला खाली डिश ठेवायची आणि फ्रीजला मस्त ठेवायचं. सकाळी 1 नंबर त्याच्यामध्ये साय निघते, एकदम जाड साय निघते, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मनसोक्त तूप काढू शकता. तर ते सगळं झालं, त्याच्यानंतर माझी वेळ असते गॅलरीमध्ये येण्याची, की काही पडलंय की नाही, कपडे काढलेत की ठेवायचेत, काही ओलेत, काही वाळत घालायचे, माठ ठेवलाय तर मग तो पूर्ण व्यवस्थित झाकलेला आहे का. मी माठाला असा कपडा टाकलाय खालून, म्हणजे धूळ वगैरे जाऊ नये म्हणून, आणि मी माठ बाहेरच ठेवला गॅलरीमध्ये, कारण गार वारा जो येतो ना रात्रीचा, त्याच्याने पाणी म्हणजे खूप थंड होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुपारी एवढं ऊन असतं तरी सुद्धा आमच्या माठाचं पाणी गारच असतं, ओलं होत नाही. तर अजून त्याच्या एकदम प्रिपेअर राहावं आणि एकदम छान राहावं म्हणून मी माठ त्याच्या गळ्याशी घातला आणि सेट करून ठेवलं. त्यानंतर पायपुसण्या व्यवस्थित ठेवणं, सकाळी ह्यांचे टावेल, कपडे वेळेवर ठेवणं, हे सगळ्या गोष्टी मी रात्रीच करते. म्हणजे टावेल बाथरूमला ठेवणं, कपडे सेट करून ठेवणं, कारण सकाळी सकाळी आपल्याला इतकी कामं असतात ना, त्याच्यामध्ये आपण काय करायचे आणि काय ठेवायचे असं होऊन जातं. आणि दुसरे कोणतेच कामं आपले माणसं करू शकत नाही, ते करत नाहीत, कारण त्यांचीही कधी कधी चुकी नसते, त्यांनाही जायचं असतं, कामावर जायचं असतं, ऑफिसला जायचं असतं, त्याच्यामुळे आपण त्यांच्या मागे नाही लागू शकत. तर 3 मी टॉवेल्स इथे काढलेले आहेत, आणि मी सगळे बाथरूमला ठेवत असते, अंडरवेअर्स आणि टॉवेल, म्हणजे कसं की त्यांना पटकन ते घेता येईल. जरी आपण एखाद्या कामामध्ये जर अडकलो तर ते इझिली घेऊ शकतात. हे बघा, मी बाहेर सुद्धा मिरर लावलेला आहे असा, कारण मिरर आहे तर माझी लाईफ आहे. कारण मी स्वतःला बघूनच लहानपणापासून जगले, कारण उपदेश कोणाकडनं घ्यावा असं जवळपास कोणी एवढं नव्हतं जेव्हापासून माझं स्ट्रगल चालू झालं. पण म्हणजे भारत देशामध्ये आपल्या किंवा पृथ्वीवर बरीच लोक उपदेश घेण्यासारखे आहेत, पण माझ्या आजूबाजूला काही एवढी खास लोक नव्हती, माझे वडीलच होते. कारण मी माझ्या वडिलांना बघूनच खूप हुशार झाली, मोठी झाली, आणि त्यांचीच प्रेरणा आहे मला. त्याच्यामुळे मी त्यांना खूप 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 मानते, माझ्या वडिलांना. कारण मी जी त्यांच्यासारखं जे स्ट्रॉंगपणा किंवा कामधंदा करायचा, म्हणजे आपण असं म्हणतो ना, स्वतःच्या पार उभं राहणं, स्वावलंबन राहणं, हे सगळं मी माझ्या वडिलांकडनं शिकले. तर हे होतं सगळं काही माझं रात्रीचं. आणि मेकअप पण काढायचा अजून, आणि मला एक छोटी पिंपल पण आली इथे, कशी ठाऊक नाही मला.
तर हे असतं माझं संध्याकाळचं रुटीन. दूध, कपडे, जेवण, सकाळची तयारी, भाज्यांची तयारी, सकाळची हर्षची काळजी, ह्या सगळ्या गोष्टी रात्रीच जर केल्या ना तर बऱ्यापैकी आपल्याला सकाळी खूप जास्त बाकीचे कामं करायला वेळ मिळतो. ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा.